आता विजिबिलिटी हळूहळू हळूहळू गायब व्हायला लागले. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल वरती. मी तुमचा होस्ट, तुमचा दोस्त कोकणी आशिष. तर आता चाललोय मी आपल्या KTM ॲडव्हेंचर वरती आपलं चॅनलचं नाव टाकायला पुढे समोर. जिथे आपण आतापर्यंत जे सगळं रेडियम वर्क केलं ना, त्यांच्याकडेच चाललोय आपण सगळं फुल रेडियम वर्क करायला. काहीतरी लफडा झालाय तर आता त्यांच्याकडेच चाललंय, ज्यांच्याकडे आपण ह्याच्या आधी करत होतो सगळं रेडियम वर्क वगैरे. आपल्या जी क्लासिक आपली जी बुलेट होती आपली, तिच्यावरती पण मी सगळं स्टिकरिंग वगैरे सगळं आपल्या आमच्या ग्रामदेवतेचं नाव, बाप्पांचा फोटो वगैरे सगळं आम्ही त्यांच्याकडेच केलेलं आहे. आणि आता सुद्धा मी त्यांच्याकडेच चाललोय आपल्या चॅनलचं नाव तिथे टाकायला वरती समोर आपल्या स्क्रीन वरती. आणि आपले जे ग्रामदेवते आहेत ना आमचे श्री दक्षिणी केदार बाबा, त्यांचं पण नाव टाकायचं आहे मला त्याच्यावरती. आता तिथेच तर आता तिथेच जातोय मी. ते एक काम राहिलं कारण उद्या आपली राईड आहे. उद्या आम्ही चाललोय लोणावळ्याला. एक ग्रुप जॉईन केलाय मी जस्ट आता. तर बघूया त्या ग्रुपमध्ये तिकडे उद्या गेल्यावरती मला अनुभव होईल ग्रुपमध्ये राईड कसा करतात. प्रोफेशनल ग्रुपमध्ये मी राईड केलेत भरपूर, राईडचा अनुभव आहे मला कसं करतात काय करतात डिसिप्लिन मध्ये. पण जे एक मोठे जे ग्रुप असतात ना, तर त्यांचं एक बोलतात प्रोटोकॉलच्या हिशोबाने ते लोक चालतात. त्या प्रोटोकॉलच्या पलीकडे कोण गेलो तर ते लोक त्याला सर्व बाहेर काढतात. सो मला ते प्रोटोकॉल समजून घ्यायचे. आधी जातो आपलं ते काम करून घेतो, नाव वगैरे प्रिंट करून घेतो वरती आपल्या गाडीवरती. नंतर तुम्हाला ते तिथे भेटतो. मग फायनली आपलं नाव लागलेलं आहे आपल्या गाडीवरती KTM वरती. बघा आपलं हे कोकणी आशिष आणि हे आपल्या केदारबाबाचं नाव आमच्या श्री दक्षिणी केदारदेव प्रसन्न. त्या केदारबाबाच्या पाया पडूया आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या भरपूर अशा जर्नीला सुरुवात करूया. आज मी पहिल्यांदा एका मोठ्या ग्रुपसोबत राईडला चाललो आहे. यांचा काफिला म्हणून असं नाव आहे. स्टार्ट झाली आहे गाडी ऑलमोस्ट. आपली गाडी रेडी आहे सध्या तरी. फक्त मी टँक बॅग घेतले कारण 1 डे रिटर्न आहे. तिथे काय करण्यासारखं नाही, तर आपल्याला स्टेसुद्धा नाही आहे. तर मग कसं लवकर काय सामान घ्या. आपले एक टँक बॅग घेतले, त्याच्यामध्ये आपले गोप्रोचे आपल्या DJIचे बॅटरीज टाकल्यात आणि माईकची बॅटरी टाकली आहे. छोटे आपले चार्जिंग केस तेवढं टाकलं आहे बस. बाकी काही नाही. वॉलेट आहे माझं त्याच्यामध्ये. बाकी पुढे जर्नीमध्ये भेटूया. मोरया जय श्री केदारनाथ महाराज की जय. जय श्री साईनाथ. वहिनी येत आहेत खाली, ऑलमोस्ट आले आहेत. बाईक आता कोल्ड स्टार्ट करतील 2 मिनिटं. सो इथे बिल्डिंगच्या इथे थांबूया आपण थोडं, 2 मिनिटं वाट बघूया त्यांची. तर वहिनी आल्यात आमच्या, तर मॅप टाकतायत. बाकी आता पुढे जर्नीमध्ये भेटूया. पावसाने पण मेहरबानी केली आमच्यावरती. हा एक दुपारी जो पडत होता ना काल भयानक, मी बोलले यार सकाळी आता हा राईडला जाऊन देतोय की नाही. मला वाटलं हा रेनकोट कंटिन्यू घालूनच ठेवायला लागणार आहे. क्रूज कंट्रोल टाकून बघूया आपण आता कसा वर्क करतोय, कारण ज्याच्यासाठी आपण गाडी घेतली आहे आज तो प्रयत्न करूया आपण. So yes, finally I made it bro. Yes, I'm cruising my bike. Yo, kadak bhai kadak. The feature is the best of my bike. एक नंबर भाई, जबरदस्त भाई. फिलिंग मी सांगू शकत नाही तुम्हाला शब्दामध्ये मी काय फील करतोय आता गाडीवरती. या फीचर साठी तर मी गाडी घेतली होती. स्वप्न पूर्ण झालं आज यार. काय सांगतो तुम्हाला. आई हे बघ व्हिडिओ बघ, हात सोडलेत मी. गाडी चालली आहे समोर स्पीडला. आपल्या स्पीड सेट केलेलं आहे मी. आत माझ्या समोर आहे ते बघ. कडक भाई जबरदस्त. वहिनी पण प्रॉपर ड्राईव्ह करतात, टेन्शन नाही अजिबात. तर आतमध्ये जो आपला लेफ्ट हँड साईडला जो तुम्हाला हा मॅकडॉनल्ड दिसतोय ना, सो तो आमचा मीटअप पॉइंट आहे. बघूया आता तिथे कोण कोण आलंय ते गेल्यावर समजेल. भरपूर रायडर आलेत, सगळे माझ्यासाठी नवीन आहेत कारण मीच पहिल्यांदा मोठ्या ग्रुपमधनं राईड करतोय. सकाळचा लाईनअप आहे. थोडं रिक्षाला अवॉइड करा, रिक्षा नाही आमच्या लाईनअपमध्ये. तर आता ब्रीफिंगची वेळ आहे राईडच्या सुरुवातीची.
बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांनी आता राईडबद्दल, कसं चालायचं आहे, काय करायचं आहे, कोणाला फॉलो करायचं आहे, काय करायचं आहे. स्वतः बाकी राईडमध्ये भेटूया पुढे. यांच्या वहिनी साहेब रेडी आहेत ना? चला, स्पेशली आमची राईड चालू होते आता. हा आमचा असा काही लाईनअप आहे. आम्ही सगळे एकामागोमाग एक सगळे तर रेडी आहेत. 45 बाईक्स आहेत, काही अजून 2-4 जण यायचे बाकी आहेत. तर यस, प्रोफेशनल राईडचा हाच एक फायदा असतो. जो लाईनअप मेंटेन करायचा असतो ना, तो खूप गरजेचा असतो. कारण तो लाईनअपच खरी डिसिप्लिन आपल्याला सांगतो की डिसिप्लिन मध्ये रायडिंग करणं काय आहे. आपला फेमस पळसपे फाटा आम्ही क्रॉस करतोय, जो आम्हाला कनेक्ट करतो आमच्या गोवा हायवेला, गोवा रोडला. तर त्याला कनेक्ट करतोय आम्ही. तर इथून खाली उतरणार खोपोली रोडला. मजा येते राईड करायला. जेव्हा मी लहान होतो तेव्हा पण मी जेव्हा असं गाडीने आत्याच्या गावाला जेव्हा जायचो ते असे बायकर्स लोक बघायचो, तेव्हा खूप म्हणजे रेअर होतं सगळं हे असं बाईकनी फिरणं वगैरे. पण आता बोलतो ना, जो येतोय तो आपल्याला त्याला रायडर बनायचं असतं. बट रायडर बनणं पण खूप इझी गोष्ट नाहीये, खूप कठीण आहे. कारण डिसिप्लिन मेंटेन करावा लागतो. कारण विदाऊट डिसिप्लिन हा रायडर नसतो कधीच. त्या इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे ज्या व्हायरल्स होत आहेत ना, की एक मुलगा गाडीत बसलाय, बाजूने बायकर जातोय, सो तो विचार करतो एकदा मी पण असं करणार, बाईकवर फिरणार. सो यस, तसंच काही लहान मुलांना वाटतं. प्रत्येक लहान मुलांना तीच अपेक्षा असते की मलाही रायडर बनायचं आहे. जी माझी होती आज मी पूर्ण करतोय. गाडीवर फिरतोय आपल्या स्वतःच्या. याच्या आधी आपल्या बुलेटवरती फिरत होतो आणि आता आपली ADV 390 घेऊन फिरतोय. मजा येते जाम यार. पहिला आमचा टोल प्लाझा आलाय, हा शेडूंगचा टोल प्लाझा आहे. ऍक्च्युली हा रोड मी तेव्हा युज करायचो जेव्हा आमचा गोवा हायवे जेव्हा ऑलमोस्ट एक्स्ट्रीम लेवलला काम चालू होतं ना, रोड खूप खराब होता. त्या टायमाला मी ह्या रोडनी यायचं प्रेफर करायचो. आणि इथून जो पुढे राईट साईडला जो एक पुढे खालापूर म्हणून आपला एक नाका येतो, खालापूर वरून जो राईट गेलाय ना, तो टुवर्ड्स पाली मार्गे निजामपूर करून मानगावचा जो डेपो आहे ना आपला, तिथे बाहेर पडतो. With the ocean as my guide, top down riding. आता खोपोली गावामध्ये आम्ही एंट्री करू. पुढे आता आपला लोणावळ्याचा आपला जो बाईक साठी जो घाट आहे तो लागेल आता. आणि जो वरतून जो आपल्याला पुणे एक्सप्रेसवे खालचा स्पॉट जो दिसतो ना वरच्या बाजूने, तो आपल्याला आता एक दिसेल तिथे. Hit that baseline nice and slow. Talk back singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. बाकी हिरवागार निसर्ग कसा वाटतोय वरती बघा. घाटात ना गाड्या चालल्यात आपल्या. मजा करतोय ना, एन्जॉय करतोय ना आपली व्हिडिओ. बघा धबधबा असा मस्त पडतोय फ्लो मध्ये खाली. आय थिंक आमचे रायडर थोडेसे पाठी राहिलेत, थोडं स्लो व्हायला हवंय. हे असे ट्रकवाले असतात ना मूर्ख, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात. ऑलमोस्ट आता त्या होंडा सिटी वाल्याने त्याला ठोकला असता. कारण तो स्लोप वरती हा चढतोय, ह्याला समजायला पाहिजे ना, त्याला गाडी कशी कंट्रोल होणार ते. समोर व्ह्यू बघा यार खाली, क्लास कडक. आता जस्ट ट्रेन क्रॉस करते. फुल लोक एक्साइटेड होऊन खाली बघतात सगळे आम्ही जातोय तर. एक जे जात आहेत ना, फुल आपल्याला बायकर ब्रदरहुड टाइप फील होतोय. मी जेव्हा पण मी राईड करायचो, जेव्हा करताना मी जेव्हा हे असे एक फॉर्मेशन मध्ये जेव्हा मी जाताना बघायचो ना, तेव्हा मला असं वाटायचं की मी कधी राईड करेन यांच्या बरोबर, किंवा अशा प्रॉपर लॉंग टुरिंग ग्रुप मध्ये मी राईड करेन. कारण यांच्या काय जास्त मोठ्या राईड्स नसतात, छोट्या शॉर्ट्स राईड्स असतात. एवढ्या लोकांना घेऊन लॉंग राईड करणं म्हणजे खूप प्रॉब्लेम इश्यू येतो. राईट टर्न मारलाय आमच्या डेस्टिनेशन कडे, जस्ट बिकॉज आमचा जो फर्स्ट डेस्टिनेशन आहे तो आहे आमचा रेस्टॉरंट. आपल्या समोर जो भाऊ आहे ना यार, फुल झगामागा कपडे घालून आलाय, झगामागा कडक. भारी वाटतात त्याचे कपडे, जबरदस्त. TVS रॉनिन चालवते भाई आपला, कडक. तर आणखीन किती वेळ लागणार आहे माहिती नाही पॉइंट रोड जायला, पण आम्ही आता आतल्या रोडला तर लागलोय. बाकी यार चालवायला गाडी तर मजा येते. क्लायमेट पण एक नंबर आहे, फुल प्लेझेंट क्लायमेट आहे. गरम पण होत नाही, थंडी पण वाजत नाही, प्रॉपर आहे एकदम प्रॉपर. मी एवढ्यांदा लोणावळ्यात आलो, एकविरा आईला गेलो आपल्या दर्शनासाठी, पण ह्या साईडला कधी आलो नाही.
आणि आज नशिबाने मला या ग्रुप सोबत मला या स्पॉटला एक्सप्लोर करायला भेटतंय. मजा येते यार. काय शूट करू, किती शूट करू, किती नको करू असं वाटते मला. एक दिवसाची 1 डे रिटर्न राईड आहे ती पण मॅक्स टू मॅक्स 12-1 वाजेपर्यंत आम्ही कदाचित घरी जाऊ. पण त्याच्यात पण काय शूट करू आणि काय नको असं झालंय मला यार. कंटिन्युअसली कॅमेरा बंद करायची इच्छाच होत नाही कारण समोरचे नजारे येत नाही. एवढं बघावं असं वाटतं ना सारखं कंटिन्युअसली. जबरदस्त डोंगर तुम्हाला मगाशी मी खालून दाखवत होतो ना, त्या डोंगरात ना आम्ही आज वाट वाढत चाललोय. आता पूर्ण धुकं यार. जबरदस्त विजिबिलिटी आहे. अगदीच पूर्ण अशी नाहीये आहे विजिबिलिटी थोड्यापैकी आहे. जबरदस्त यार. काय क्लायमेट आहे यार. ओव्हरटेकिंग पण करायची नाहीये आपल्याला. त्याच्या मारे पहिल्या राईडच्या नंतर साला मला ग्रुपमध्ये बाहेर काढतील. नेक्स्ट राईडला घेऊन येणार नाहीत मला. थोडं आपलं पेशन्स ठेवून चालूया. घाई नाही करायची आपल्याला. बाकी राईड मजा येते करायला. कधी संपतोय घाट टायगर पण कधी येणार आहे. भूक पण लागली आता मला जाम. आले ऑलमोस्ट 7:54 झालेत. आता विजिबिलिटी हळूहळू गायब व्हायला लागले कारण एक रायडर थोडा पुढे निघून गेला की तो दिसेनासा होतोय. हाच आहे ना काफिला. आपल्या ग्रुपचं नाव पण काफिला आहे. काफिला जेव्हा चालतो ना तो एका मागोमाग एक चालतो. सो कसं आहे ना एकमेकाला फॉलो करायचं आपल्याला प्रॉपरली. कोणाच्या पुढे जायचा प्रयत्न करायचा नाही, कोणाच्या मागे जायचं नाही. जस्ट बिकॉज ऑफ काय माहिती का विजिबिलिटी खूप कमी आहे. आपल्या लिफ्टची गाडी आहे. चालत 398 नाशिक मेट्रो 60 प्लास्टिक सिटी आपाच्या परत रॉलिंग मेट्रोवर रॉनिंग 90 आपली एक दिवस रॉनिंग पूर्ण परफेक्शन आहे प्रॉपर आपला. पूर्ण टेबल पर हो आतमध्ये गाडी आपली. विजिबिलिटी काही नसल्यामुळे आमचा जो टायगर पॉइंटचा जो थांबण्याचा विचार होता, सो ते आमचे जे मेंटर आहेत जे आम्हाला लीड करतात घेऊन आले, सो त्यांनी असं आता प्लॅन चेंज करून सांगितलंय की आपण खाली आता ब्रेकफास्ट वगैरे करूया. खाली जर कुठे वाटलं थांबणार का स्पॉट आहे तर तिथे थांबूया. बट टायगर पॉइंटला थांबू शकत नाही कारण जस्ट बिकॉज तुम्ही बघू शकता धुकं. समोरून येणारी गाडी सुद्धा समजत नाही की नक्की ती कुठून येते. सो त्याच्यामुळे एकामागे एक फॉलो करत चाललोय आम्ही. काय ऑप्शन नाही आता. सो स्लोच जावं लागणार आपल्याला आता. हे बघा हे समोर जे दिसतंय ना तुम्हाला हे तेच आहे मिलिटरी बेस कॅम्प आय गेस असावा. सो जस्ट आम्ही आता तिथून त्यांनाच पास करतोय. अंगावर काटा आलाय माझ्या आता जस्ट. कारण ही जी फिलिंग आहे ना ही फक्त रायडरच अनुभवू शकतो. जबरदस्त बाय. फिलिंग नेक्स्ट लेवल बॉयज, नेक्स्ट लेवल. आमच्या वहिनी साहेब पण बऱ्यापैकी मस्त गाडी चालवत आहेत. थोडे घाबरत आहेत. ठीक आहे त्यांना थोडं बूस्ट करण्याची गरज आहे कॉन्फिडन्स त्यांचा. आता इंट्रो चालू आहे. इंट्रो सगळ्यांचा पूर्ण लाईनअपचा. जेवढे पण प्रॉपर राईडमध्ये आलेत ना सगळ्यांचा प्रॉपर इंट्रो घेतात. ज्यांनी राईड आता ही ऑर्गनाईज केली आहे ना सो ते आता आमचा इंट्रो घेतात. 390 and what's your good name? आशिष सर. आशीष. बहुत बढ़िया है. लीजिए आशीष जी आपके लिए काफी सिगरेट. थँक्यू सर. मोस्ट वेलकम. आमचा इंट्रो वगैरे झालेला आहे. आता फक्त ब्रेकफास्ट करायचा चाललोय आम्ही. ब्रेकफास्ट करून मग आता पुढे आम्ही. अक्षरशः हालत खराब झाले. सगळ्यांचे भुकेने हाल झालेले आहेत. सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. वरती आमचा पचका झालाय. धुक्याने सगळा पचका केलाय. दिसायला भारी वाटत होतं पण तिथे गेल्यावरती खरी रिअलिटी समोर आली की भाई काही नाही दिसत आहे. सो फक्त नाश्ता करा आणि तुम्ही घरी जा बस. बाकी काय नाही करू शकत तुम्ही भाई लोक. सो आता नाश्ता करायला पेटपूजा करायची आणि बॅक टू द होम. ब्रेकफास्ट मध्ये भरपूर काय काय आयटम आहे. कन्फ्युजन आहे थोडी.
सो ब्रेकफास्टमध्ये मिसळ, पराठा, ज्यूस, कलिंगड मराठीत बोलायचं आपण, आणि दही, बस एवढंच. आपला जो इंडियन नाश्ता आहे ना तोच घ्यायचा, जास्त हे करायचं नाही. भाई भेटला एक राईड करणारे पुढे आम्ही कंटिन्यू. जिमीत अजून एक जण आहे तो तिकडे कुठेतरी बसलाय. सो बघूया. आमचा जस्ट ब्रेकफास्ट वगैरे झाला. ते जे मेन सर होते त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं, थोडं ओळख वगैरे झाली. त्यांनी बऱ्यापैकी थोडंसं नॉलेज दिलं जे गरजेचं होतं ॲक्च्युली खरंच. सो ते आम्ही घेतलंय. आणि आता काही आपले बंधू आपल्याला जे भेटलेत आता राईडमध्ये ओळखीचे आपले कोकणातलेच आहेत भाऊ, काही कोकणातले आहेत, काही बाहेरचे आहेत. आता असा प्लॅन झाला त्यांचा पण की एक आपला सावड्यातलाच आहे भाऊ, तर तो आणि मी आणि आपला जयेश भाऊ आम्ही जाणार आहे गणपतीला गावाला. सो आम्हाला एक रायडिंग पार्टनर एक्स्ट्रा भेटलेला आहे. सो आता ती आमची एकत्र राईड होईल एक. त्यानंतर आणखीन पुढे फ्युचरमध्ये होतील. आमचे नंबर पण आम्ही एक्सचेंज केलेले होता. सो मजा येईल आता पुढे. तर आपला भाऊ भेटलेत. आता राईडला आलेलो तर राईड करून झाले. आता जो तो आपापल्या घरी चाललाय. सो आता 499 पूर्ण वसूल केलेत भाईने आपल्या. तर आता इकडून घरी डायरेक्ट हा कामोट्याला जाणार. हे सगळे बोरिवलीला आहेत दोघं पण, आणि आम्ही वहिनी मी आम्ही ठाण्याला. सो आता इकडनं डायरेक्ट घरी पोचू. आणि भाऊ आपला सावड्यातलाच आहे, कोकणी माणूसच आहे. 5 मिनटावरती माझं पण घर ह्याच्याजवळ आहे, त्याचं घर माझ्याजवळ आहे. आता गणपतीला जाताना हा भेटेल तुम्हाला आमच्यासोबत. तर गणपतीच्या राईडमध्ये हा भेटेल आपल्याबरोबर. आमचा एक ग्रुप राईड करायचा जे आता आम्ही भेटलोय ते बोलतो ना. रायडिंग युनिटी ही आमच्याकडे हळूहळू वाढायला लागलेली आहे. कारण शेवटी बायकिंग ब्रदरहूड जे बोलतात ना ते ह्यालाच बोलतात बहुधा. सो आपले रायडर चालतंय. रायडर आपले रायडर चले. रायडर आता ग्रुप बनवतो मी घरी गेलो की. ठीक आहे मग करू छोटे एखादी छोटी राईड प्लॅन करू. नंतर आपल्याला गणपतीला जायचं आहे कारण हे येणार नाही बोलतात ना. चल बाय, टेक केअर. आणि आपले जे 2 को रायडर होते ते सरळ आता बोरिवलीला निघून गेले. आता आम्ही इकडनं JNPT वरून राईट मारून टुवर्ड्स ऐरोली तुर्भे करून सरळ जाऊ. आता मला वहिनीनं सांगायला लागेल की तुम्ही सरळ निघून जा पुढे, जस्ट बिकॉज मला आता जायचंय मुलुंडला आत्याकडे. कारण भावाला गाडी बुक करायची तर त्याला जस्ट फोन आलेला की त्याच्या इथे 1 वीक मध्ये अवेलेबल करतायत त्याला गाडी. तुम्हाला आता घरी आत्याकडे भेटतो आणि तिथे आता मी व्लॉग एंड करेन. जस्ट बिकॉज भरपूर झालंय भरपूर. कारण मी एवढे शूट केले ना, पहिल्यांदा एवढे शूट केले ते पण 1 डेच्या फक्त 5 तासाच्या राईड मध्ये मी एवढं शूट केलंय. सो त्याच्यामुळे आता आपण भेटूया घरी. ओके बाय. घरी पोचलो आत्याकडे. आता जेवलो वगैरे, मस्त मच्छी केलेली आत्याने. आता जेवून मस्तपैकी निघायचं. आता भावाची गाडी बुक करू जाऊन, क्लासिक आपली 350. आणि आता हा ब्लॉग इथेच एंड करतो कारण कॅपॅसिटी नाही आता पुढे काय बोलायची आणि घरी जायची. कारण कंटाळलो ना एवढा थांबलाय माझा फार. तो आता ना घरी गेल्यावर आराम, आडवा पडल्याशिवाय मला रेस्ट भेटणार नाही. आजची जी राईड झाली आहे ती कशी वाटली ती कमेंटमध्ये टाका. आणि कोकणी आशिषला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लाईक शेअर नक्की करा.